नमस्कार, मी अनिता किचन अँड गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। कसे आहात आपण सगळे? आशा करते की आपण सगळे स्वस्त असाल, मस्त असाल, यूट्यूब पाहण्यात व्यस्त असाल। तर आज आपण आलेलो आहोत आमच्या हापूस आंब्याच्या बागेमध्ये। तर इथे एक रानभाजी असते शेवळा नावाची। तर शेवळा म्हणतात आमच्या गावामध्ये त्याला। तर ही भाजी आपण आज शेवळा काढणार आहोत। तर चला आता आपण आमच्या हापूस आंब्याच्या बागेत जाऊया। शोभाताई आणि वनिताताई पण आलेली आहेत। तर त्यांना या भाजीबद्दल सगळ्यात जास्त माहिती आहे। छान, तर त्या काढतायत भाजी। चला आपण आता आमच्या बागेत जाऊया हापूस आंब्याच्या। वा, हे पण मस्त छान कळा आहे हा। हे नाही काढायचे हो ना वनिता? हे नाही ना काढायचे, हे काढायचे। हे काढा, हा कापा, दाखव भाईला। वा वा, मस्त। हा फुलून गेलाय। हे काय फुल असं उमललं त्याचं, हे असं उघडली पाकळी नाही की हा मग काढायचा नाही। काढ वनिता। हो, मस्त ऊन छान पडलंय। ऊन पाऊस चाललाय। माझ्या बरोबर वनिता पण आली आहे। वनिता ताई आली आमची। मस्त पैकी आपल्याला भाजी काढून देते आहे। आता आपण याची छान भाजी करणार आहोत, मस्त कोकणी पद्धतीमध्ये रानभाजी। ही फक्त पावसामध्येच मिळते। हा हा, काढा काढा। ही भाजी फक्त आपल्याला पावसामध्येच मिळते। इतर वेळी ही आपली भाजी मिळत नाही। वर्षातून एकदा भाजी मिळते आणि ही खायची असते। रानभाजी आहे ही। चला आता आपण किचन मध्ये जाऊया। ही शेवराची भाजी आहे। पावसाळ्यामध्ये बागेमध्ये येते आपल्या। तर ही फक्त पावसाळ्यात सुरुवातीला पाऊस पडला की सगळ्यात प्रथम येणारी पावसाळी भाजी म्हणजे ही शेवराची भाजी। तर ही आमच्या आंब्याच्या बागेमध्ये आलेली आहे। तर ही आम्ही दरवर्षी काढतो। तर ही आता आपण कशी करायची ती बघूया। तर ही कळी अशी असते, त्यावेळी ही आपण काढायची असते। नंतर ती अशी जरा मोठी कळी होते आणि फुलली की मात्र ती काढायची नाही। त्याला मग एक कसं खराब वास येतो, मग ती काढायची नसते। तर आपण आता ही कशी साफ करायची बघूया। तर हे असं सोलून घ्यायचं। हा जो आतमध्ये भाग असतो पिवळा, हा घ्यायचा नसतो। तर मी हा घेणार नाहीये। काही जण हा भाग घेतात, पण मी हा सुद्धा घेणार नाही। मी फक्त हा पुढचाच भाग घेणार आहे, फक्त एवढंच घेणार आहे। तर आपण आता हे असे बारीक बारीक कापून घेऊया। असे आपण हे सगळे आता कापून घेणार आहोत। ही सर्व भाजी मी आता कापून घेतलेली आहे। कापून झाली आहे भाजी माझी। आणि आता मी हे पाणी आता उकळत ठेवणार आहे। आणि पाण्यामध्ये मी उकळताना कोकम घालणार आहे। त्यामध्ये ही भाजी मी उकळवून घेणार आहे। तर कोकम टाकून मी पाणी उकळवलं होतं आणि त्यामध्ये ही भाजी उकळवून घेतलेली आहे। तर मी पाणी ते आता फेकून दिलेलं आहे। त्यामुळे भाजीला आता खाज अजिबात येणार नाही। आता हे वाटण आहे, हे आपण भाजून घेतलेलं आहे सगळं। तर हे सुकं खोबरं आहे, हा कांदा आहे भाजून घेतलेला, हे धणे आहेत, हे जिरा आहे, हे बडीशेप आहे आणि हे तीळ आहे। तर मी हे सगळं आता मिक्सरला जाडसर वाटणार आहे। तर हा कांदा घेतलेला आहे, हे सुकं खोबरं आहे, ही बडीशेप आहे, जिरं आहे, धणे आहेत आणि हे तीळ आहे। तर आपण हे थोडं आता पाणी घालून हे आता मिक्सरला आपण हे आता जाडसर आता हे वाटून घेणार आहोत। चला आपण आता गॅस ऑन करूया आणि भाजी करायला सुरुवात करूया। मग आपली कढई आता गरम झाली आहे। तर आपण आता तेल घालून घेऊया। तर आपलं आता तेल सुद्धा गरम झालेलं आहे। तर आपण सर्वप्रथम यामध्ये ही आलं लसूण पेस्ट आहे ती घालून घेऊया। तर आपण ही आपण आलं लसूण पेस्ट आता घातलेली आहे। आणि ही भाजी आपण जी शेवराची धुवून ठेवली होती गरम पाण्याने, ती आता आपण घालत आहोत।
ही देखील आता छान आता ह्यामध्ये अशी परतून घ्यायची आहे। चालेल, आपण आता हे आगळ घालूया। आगळ घालून आपण परतून घेऊया। ह्या भाजीला आंबट घालावं लागतं। तर आपण हे आगळ घालून छान आता ही भाजी अशी परतून घेतली आगळामध्ये, त्यामुळे आता ही छान अशी आंबट होणार आहे। ही भाजीचं काय वैशिष्ट्य आहे की ही आंबट झाली पाहिजे। त्यामुळे तर आता ह्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। तर सर्वप्रथम आपण ह्यामध्ये हळद घालूया, त्यानंतर हे आमचा लाल तिखट मालवणी मसाला आहे। मालवणी तुम्ही कोणताही मसाला तुमचा घालू शकता, आपला घरातला मसाला आहे हा मालवणी मसाला। आणि त्यानंतर आपण आता हे वाटण जे मगाशी केलं होतं ते वाटण आता घालणार आहोत। ही भाजी पुन्हा छान अशी परतून घ्यायची आहे। छान आपण ही आता भाजी परतून घेतलेली आहे। आणि हे सुखे म्हणजे आपण कैरी असते, ही कैरी आपण मे महिन्यामध्ये आपण काप करून वाळवली होती, कच्ची कैरी, ते आपण आता याच्यामध्ये घालतो। याला आंबोशी देखील म्हणतात। आंबटपणासाठी मी हे देखील घालते, त्यामुळे आंब्याच्या ह्या सुकलेल्या फोडींमुळे खूप छान चव त्याला येणार आहे। तर हे वाटाणे असतात, काळे वाटाणे म्हणतात याला, मटार, काळे मटार। तर हे बघा हे असे असतात। तर हे कुकरला याला जवळजवळ 7 ते 8 शिट्या द्यायला लागतात, म्हणजे चांगले शिजतात ते। आता हे छान असे शिजले आहेत हे बघा। तर हे वाटाणे आहेत हे आपण यामध्ये घालणार आहोत। तर ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही वस्तू घालू शकता। तर आमच्याकडे माझी सासूबाई हे शेवरं करताना हे काळे वाटाणे घालायची, त्यामुळे मी आता हे काळे वाटाणे घालते आहे। तर ह्या भाजीमध्ये तुम्ही इतर कोणत्या गोष्टी तुम्हाला ज्या आवडतात भाज्या त्या तुम्ही वापरू शकता। इतर कोणत्या प्रकारचे वाटाणे घालू शकता, पावटे घालू शकता, काही जण यामध्ये पावटे पण घालतात, पावटे पण खूप छान होतात। आणि त्यानंतर हे काळे वाटाणे तुम्ही घालणार असाल तर हे रात्रभर भिजत घालायचे, आणि त्यानंतर तुम्ही सकाळी ते कुकरला 8 शिट्या द्यायच्या। कारण मी पण ह्याला आता 8 शिट्या दिलेल्या आहेत। तर 8 शिट्या दिल्यानंतर ते अगदी मऊ शिजतात। त्यानंतर मग हे आपण असे यामध्ये भाजीमध्ये आता मिक्स केलेले आहेत। तर हे शेजारी मी हे बाजूच्या गॅसवर मी हे पाणी गरम करत ठेवलं आहे, तर ते मी आता बंद करते। चांगल्या पाण्याला आता उकळी आलेली आहे, आता बंद करणार आहे। तर ते मी गरम पाणी यामध्ये ओतणार आहे। त्या भाजीमध्ये गरमच पाणी ओतायचं। तर हे जे काळे वाटाणे असतात ना ते लवकर उकडत नाहीत, म्हणून त्याला जास्त शिट्या द्याव्या लागतात। जास्त शिट्या दिल्या की ते छान उकडतात। तर हे पाणी आता सगळं मी घालून घेतलेलं आहे, गरम पाणी। आता उकळी यायला लागली आहे। तर ह्यामध्ये मी जे आंबटपणासाठी आगूळ घातलाय सुरुवातीला, त्यानंतर मी कच्च्या कैरीच्या फोडी वाळवलेल्या घातल्यात, म्हणजे आंबोशी घातलेली आहे कच्च्या कैरीच्या फोडी। तर तुमच्याकडे जर आगूळ पण नसेल, कच्च्या कैरीच्या फोडी पण नसतील, तर तुम्ही जास्ती कोकम वापरा, एक 5-6 कोकम वापरायचे, म्हणजे जास्त आंबटपणा येण्यासाठी कोकम वापरा। किंवा कोकम पण नसतील तर तुम्ही लिंबूचा रस वापरा, म्हणजे आंबटपणा येण्यासाठी तुम्ही आंबट कुठलीही गोष्ट यामध्ये वापरायची आहे। तर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आता। जास्त घट्ट भाजी, सुकी भाजी मी करणार नाहीये, आम्हाला थोडी अशी ग्रेव्ही टाईपच भाजी हवी आहे। त्यामुळे एक 2-3 उकळ्या आल्या की एक 5-10 मिनिटं मी शिजवणार आहे आणि नंतर बंद करणार आहे। चला आता आपण गॅस बंद करूया। आपली आता 15 ते 20 मिनिटं आपण छान शिजवलेली आहे, आणि आपण आता गॅस बंद करूया। वा, काय सुंदर रंग आलाय बघा भाजीला, चवीला पण खूप छानच झाली असणार भाजी। आपण आता हे काढून घेऊया। खाण्यासाठी आपली तयार झाली आहे शेवराची भाजी। तर ही भाजी अतिशय सुंदर होते, आणि दरवर्षी पावसाळ्यामध्ये कोकणात मिळणारी ही भाजी आहे। खास करून ही कोकणात ही भाजी पावसाळ्यामध्ये सुरुवातीलाच येते, शेवराची भाजी। तर ह्या रानभाज्या ज्या निसर्गाने अगदी रुजवलेल्या आहेत, म्हणजे त्याला कोणी खत पाणी घालत नाही, काही नाही, तरी दरवर्षी त्या आपसुकच येतात। तर ह्या नक्की केल्या पाहिजे। तर आमच्याकडे ह्या कोकणामध्ये ह्या पावसाळ्यामध्ये मिळतात ह्या। तर तुम्हाला मोठ्या शहरांमध्ये, मुंबईमध्ये वगैरे ह्या विकायला असतात, तर तुम्ही नक्की अशा भाजी घ्या आणि अशा पद्धतीने करून बघा। जर तुम्ही ही भाजी जर एकदा केली आणि खाल्ली तर तुम्ही दरवर्षी ही भाजी शोधायला जाणार दुकानामध्ये की ही भाजी पाहिजे म्हणून, एवढी ही चविष्ट भाजी लागते। आणि या भाजीमध्ये फक्त एक काम करायचं की तुम्ही ही भाजी घेतलात की ह्यामध्ये आंबट मात्र घालायला विसरायचं नाही। जसं आपण अळू बनवतो तशा पद्धतीने ही आपण बनवायची असते।
तर अळू बनवतो तशीच असते ही. चिंचा कोळ वापरा, फक्त आंबट कोणताही पदार्थ यामध्ये घातला पाहिजे न विसरता. कारण जास्त मसाला जर तुम्ही वापरलात तर याची जी मूळ चव आहे या शेवरा भाजीची ती तुम्हाला कळणार नाही. म्हणून कमीत कमी मसाल्यामध्ये झटपट होणारी ही भाजी आहे, दरवर्षी रानामध्ये येणारी. तर आपण आज ही सुरुवातीची भाजी रानभाजी दाखवली आहे, शेवराची भाजी. तर तुम्ही आता पाहाल पुढचे एपिसोड की आता हे जे सगळे आता येतील पावसाळ्यामध्ये रानभाज्या, त्या आता मी अशा दाखवणार आहे तुम्हाला. चला तर मग आशा करते की तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते, धन्यवाद देते. नमस्कार.